नायगाव उड्डाणपूल परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून उड्डाणपुलाच्या कठड्यावर बसलेल्या 15 वर्षीय शाळकरी मुलीचा अचानक तोल जाऊन ती तब्बल 70 फूट खाली पाण्यात कोसळली। सुदैवाने जवळच मासेमारी करत असलेल्या हरेकिशन मिटना यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यामध्ये उडी घेत मुलीचे प्राण वाचवले। त्यांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास आपल्या मित्रासोबत नायगाव उड्डाणपूल येथे गप्पा मारत बसली होती। यावेळी ती पुलाच्या कठड्यावर बसलेली असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट पाण्यात पडली। हा प्रकार घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला। याच वेळी जवळच मासेमारी करत असलेल्या हरेकिशन मिटना यांच्या नजरेस ही घटना पडली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तत्काळ पाण्यामध्ये उडी मारली आणि मोठ्या शिताफीने मुलीला सुरक्षित बाहेर काढले। स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने टीएम पेटीट रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी MMRDA आणि पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। उड्डाणपुलावरील कठडे उंचीने कमी असून ते अधिक सुरक्षित करण्यासाठी लोखंडी संरक्षण कठडे बसवण्याची मागणी स्थानिकांनी यापूर्वीही केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तसेच रात्रीच्या वेळी या परिसरात तरुण तरुणींचे गट पुलावर धोकादायक पद्धतीने बसून गप्पा मारत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते। त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या घटनेमुळे नायगाव उड्डाणपुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासनाने यापासून धडा घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। 11:30 वाजता इथे खाली मिटनापाडा आहे, त्या पाड्यातल्या एका मुलाचा मला फोन आला की अशी मुलगी म्हणजे जवळपास 15 वर्षाची मुलगी आहे ती, आणि ती तिच्या मित्राबरोबर इकडे वरती बसली होती। तिचा तोल गेला आणि ती खाली या खाडीमध्ये पडली। तिचं नशीब एवढं चांगलं आहे की आज ओटी मोठ्या प्रमाणात ओटीचं प्रमाण आहे आज, आणि त्याच्यात ती पडली आणि त्या मिटनापाड्यातल्या एका व्यक्तीने तिला वाचवलं। हरिकिशन मिटना म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांचा मुलगा आहे रोहित, त्यांनी मला कॉल केला होता। हो, त्यांनी लगेच तो चाललेला फिशिंग करण्यासाठी, तर रात्रीच्या ती लोक फिशिंग करत असतात, तर त्यांनी तिला बघितलं आणि त्यांनी लगेच उडी टाकली पाण्यामध्ये आणि तिला वाचवलं। तोल गेला इथेच बसली होती ती आणि तिच्यावर एक मुलगा होता। मुलगी मायनर आहे 15 वर्षाची, आपण तिचं नाव घेऊ शकत नाही, आणि माणिकपूर हद्दीमध्ये हा एरिया येतो। आता तिला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। कठडे एकदम छोटे आहेत। आम्ही MMRDAला दरवेळेला 2दा-3दा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की कुठेतरी या कठड्यांवरती बॅरिगेटिंग करणं गरजेचं आहे, कारण हा एकदम सेन्सिटिव्ह झोन आहे। आता बघूया MMRDA पुढचं पाऊल काय उचलते। त्याकरताच आपल्याला आता MMRDA असो किंवा महानगरपालिका असो, कुठेतरी याच्यावरती म्हणजे हाईट बॅरियर बोलतो, बॅरिगेटिंग करणं गरजेचं आहे। पोलिसांनी पण इथे राऊंड अप करणं गरजेचं आहे। खूप कपल्स इकडे बसत असतात रात्रीच्या वेळेत, अक्षरशः ड्रिंक्स पण घेत असतात, तर पोलिसांचं राऊंड अप होणं खूप गरजेचं आहे। म्हणजे माणिकपूर पोलीस स्टेशन असेल किंवा इथलं नायगाव ईस्टमधलं पोलीस स्टेशन असेल, दोघांनी पण इकडे राऊंड अप करणं गरजेचं आहे।